शेवटी चिंतोपंत चंद्रचूडांनी एक मासिक काढावयाचे ठरवले, कारण आयुष्यात करण्यासारखा असा एकही धंदा त्यांच्या डोळ्यांसमोर दिसेना. अर्थात मासिक काढावयाचे ठरविले, त्याचवेळी हे मासिक महिला वर्गासाठी असावे हीही कल्पना त्यांच्या डोक्यात नक्कीच होती. चिंतोपंत हे अद्यापपर्यंत ब्रह्मचारीच होते. लहानपणी अर्थात त्यांचे लग्न होणे शक्यच नव्हते आणि स्त्री जातीकडे तिरस्काराने पाहण्यात त्यांचे सारे तारुण्य गेले. आता 40शी उलटल्यावर स्त्री जातीबद्दल त्यांना जरा कुठे आपुलकीची भावना वाटायला सुरुवात झाली होती. तरी त्या दृष्टीने त्यांच्याकडे बघणारी एकही स्त्री त्यांना आत्तापर्यंत आढळत येईना. एकूण काय, चिंतोपंतांच्या लग्नाचा कधी योगच जुळून आला नाही. स्त्री जातीबद्दल आपला सुप्त आणि गुप्त आदर व्यक्त करण्यासाठी आपण हे स्त्रियांसाठी मासिक काढत असलो पाहिजे, असे त्यांनी आपल्या सात्विक मनाचे समाधान करून घेतले. कुठून तरी बायकांच्या ओळखी काढून स्वतःचे लग्न जमविण्याची तुझी ही खटपट आहे, असा आतला एक दृष्ट आवाज रात्रीच्या शांत वेळी त्यांना दचकून जागा करी आणि त्यामुळे मात्र ते फारच अस्वस्थ होई. हो ना, असं करता करता चिंतोपंतांचे मासिक तर निघाले. त्या मासिकाचे नाव त्यांची चंद्रिका असे ठेवले. चंद्रिकेच्या पहिल्या अंकासाठी त्यांनी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पण ठराविक अशा लेखकांचे लेख मिळवले. पुष्कळसा पत्रव्यवहार करावा लागला. कोणाला समक्ष जाऊन भेटावे लागले, कोणाला मोबदला द्यावा लागला, पण लेख मिळवायला अडचण पडली नाही. स्त्रिया आणि घटस्फोट हा बाळूताई यांचा लेख. हिंदू विद्वांना दत्त घेता येतो का हा राजरत्नवाशी जोशी यांचा निबंध. शांता नाशिककरांची एक गोष्ट. कुमुदिनी प्रभावळकरांची एक कादंबरी. शकुंतला परांजपे यांचा गर्भधारणा कायमची बंद करता येते का आणि कुमारी शैलेजाचा चुंबनमीमांसा ही लेख आणि काशीताई कानिटकरांचा आशीर्वाद, बारक्यासारख्या फडतूस भगिनींच्या स्वयंपाकघरातल्या गोष्टी असे मिळून चंद्रिकेचा पहिला अंक तर निघाला. मुखपृष्ठावर एका सिनेमा नटीचा फोटोही त्यांनी कुठून तरी मिळवला. चिंतोपंतांच्या अपेक्षेबाहेर पहिला अंक यशस्वी ठरला आणि अंकाच्या सर्व प्रती सप्रेम भेट पाठविण्यातच खलास झाल्या. तरी एकंदर गवगवा खूपच झाला होता. चंद्रिकेचे 2-3 अंक कसे बसे निघाले असतील. बाहेर विक्रीला पाठविलेल्या अंकांचा हिशेब अद्यापही आलेला नव्हता. छापखानेवाल्याचा मागल्या बिलासाठी एकसारखा तगादा लागला होता. तो कसा मिटवावा ह्याच विवंचनेत चिंतोपंत आपल्या कचेरीत एके दिवशी बसले होते. इतक्यात पोस्टमनने डाक आणून दिली. त्यात परत भेटीला आलेली 2-3 मासिके होती. लेख आणि एक पाकिट होतं. चिंतोपंतांचे लक्ष प्रथम त्या पाकिटाकडे गेले, कारण त्यावरील अक्षर अत्यंत सुंदर असून ते उघड उघड एका स्त्रीचे दिसत होते. पुरुषाचे अक्षर कोणते आणि स्त्रीचे अक्षर कोणते हे ओळखण्याचा आता चिंतोपंतांना चांगला सराव झाला होता. त्या पाकिटाचा रंग निळा होता आणि त्याच्या डाव्या बाजूकडील खालच्या कोपऱ्यात अत्यंत कोरीव अशा शब्दात श्रीयुत चिंतामणी चंद्रचूड, संपादक चंद्रिका, चिंचवड, पुणे असा मजकूर लिहिलेला होता. क्षणिक चिंतोपंतांच्या अंगावर काटा आला. मस्तकातून गोड झिंझिण्या उठल्या. आतापर्यंत एकाही भगिनीने त्यांना अशा अक्षरात पत्र लिहिले नव्हते. कापऱ्या हाताने पण अगदी जपून त्यांनी ते पाकिट फोडले. आतून एक नीटनेटके घडी केलेले पत्र बाहेर पडले. पत्राच्या कोपऱ्यावर तांबड्या शाईने एक सुंदर गुलाबाचे फूल रेखाटलेले होते आणि पत्रातील मजकूर इतक्या बहारदार अक्षरात लिहिला होता की तो वाचता वाचता चिंतोपंतांच्या काळजामध्ये चोरटा शहारा उठला. प्रिय संपादक, सप्रेम नमस्कार. सोबत चंद्रिकेसाठी हृदयश्वेरा ही कविता पाठविली आहे. त्याचा स्वीकार कराल ना गडे? आपली कुमारी माधुरी आपटे. 5-25 वेळा चिंतोपंतांनी ते पत्र वाचले. प्रिय, सप्रेम, हृदयेश्वरा, कराल ना गडे ह्या शब्दांवरून तर त्यांची दृष्टी निघेच ना. सर्वात कशावर ते बेहद खुश झाले असतील ते कुमारीवर आपली असे लिहिले त्याच्यामुळे. चिंतोपंतांना वेळ लागायची पाळी आली होती. इतका आनंद, हर्ष, उत्साह त्यांना जन्मात कधी वाटला नव्हता. पत्रासोबतची कविता हृदयेश्वरा ही आपल्याला उद्देशून तर लिहिली नसेल ना, असाही एक संशय चिंतोपंतांच्या मनात येऊन गेला. त्याबरोबर हर्षातिशयाने गुदमरून प्राण जातो की काय असे त्यांना निमिषमात्र वाटले. बिल मागण्यासाठी छापखानेवाल्याचा माणूस आत आला.
त्याला गेट आउट अशी शिवी देऊन चिंतोपंतांनी हाकलून दिले. इतके नवचैतन्य त्यांच्यात अंगात त्या क्षणी शिरले होते. बस, आपल्याला ही लेखिका कायमची मिळाली. आता आपण यापुढे कोणाची पर्वा करणार नाही. जो योग आपल्या आयुष्यात आत्तापर्यंत आला नव्हता तो अखेर आला एकदाचा. त्याच बैठकीला चिंतोपंत माधुरीला उत्तर लिहावयाला बसले. तब्बल 2 तास त्यांचे पत्रलेखन चालले होते, पण 4 ओळी देखील त्यांना लिहिता येईनात. प्रिय माधुरी अशी पत्राची सुरुवात करताना त्यांच्या हाताला अशा काही गोड गुदगुल्या झाल्या म्हणता पत्रात त्यांनी माधुरीच्या काव्य कौशल्यावरती शक्य तेवढ्या नाजूक विशेषणांचा वर्षाव केला. चंद्रिकेच्या प्रत्येक अंकात एक तरी कविता यावी, शिवाय पुढील पत्रात नुकताच घेतलेला एक फोटोही पाठवावा अशा तऱ्हेची विनंती करून शेवटी सर्वस्वी तुझाच चिंतामणी अशी सही मनाचा हिय्या करून चिंतोपंतांनी दडपून तर टाकली. पाहावे काय म्हणते ती. फार झाले तर रागवेल थोडीशी. त्यात काय आहे. ती जर मला आपली म्हणते तर आपल्याला तुझाच म्हणायला काय हरकत आहे. चंद्रिकेच्या पुढील 3 अंकात पहिल्या पानावर माधुरीच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. कवितेबरोबर माधुरीचे एक सुंदर हसरे छायाचित्रही येत असे. भोवती सुंदर वेलबुट्टीची बॉर्डर घातली जात होती. अंकातील इतर लेखक स्त्री आहेत का पुरुष आहेत, त्यांचे लेख महिला विषयक आहेत का पुरुष विषयक आहेत, इकडे लक्ष देण्याची चिंतोपंतांना आता पर्वा राहिली नव्हती. माधुरीची एक कविता असली म्हणजे त्यांना बस होतं. ह्या 2-3 महिन्यात त्यांचा आणि माधुरीचा पत्रव्यवहार इतका वाढला होता की सांगता सोय नाही. दर 2 दिवसांनी माधुरीचे लांबलचक पत्र चिंतोपंतांना यावयाचे आणि चिंतोपंतांचे सविस्तर उत्तर माधुरीला उलट टपालाने जावयाचे. सांगावयाचे विसरलोच, माधुरीचा एक लहानसा सुंदर फोटो त्यांनी आपल्या खोलीत फ्रेम करून टांगला होता. ह्या फोटोकडे तासनतास पाहत चिंतोपंत उभे असत. घाटकोपरच्या रवी उदय प्रेसमध्ये छापलेल्या स्त्रियांच्या रंगीत फोटोपैकी तर हा फोटो नव्हे, अशी शंका कोणी एका मित्राने चिंतोपंतांशी प्रगट केली. तेव्हा त्यांनी त्याला खाऊ का घेऊ असे करून टाकले. माधुरीची ती मनोहर प्रतिमा आता चिंतोपंतांची आराध्य देवताच झाली होती. चिंतोपंतांनी तिला प्रत्यक्ष पाहिले नसले तरी तिच्या पत्रामधून तिची खडानखडा माहिती आता त्यांना मिळाली होती. माधुरीचे वय 17 वर्षांचे असून ती सातारा येथे मुलींच्या शाळेत मॅट्रिकच्या वर्गात शिकत होती. तिचा थोरला भाऊ माधव मराठे हा इंटरपर्यंत शिकलेला असून तो येथील कोर्टात 40 रुपयांवरती नोकरीस होता. त्यांना आईबाप वगैरे नातेवाईक असे कोणी नव्हते. माधुरीचे पालनपोषण स्वतः माधवच करत होता. मधून मधून चिंतोपंतांना माधवचीही पत्रे येत असत. माधवचेही अक्षर काही कमी सुंदर नव्हते. माधुरीच्या आणि माधवच्या अक्षरात पुष्कळच साम्य होते. चंद्रिकेसाठी एखाद दुसरा लेख पाठविण्याबद्दल चिंतोपंत माधवलाही आग्रह करीत असत. दिवाळीचा खास अंक काढण्यासाठी लवकरच आपण सातारा येथे येत आहोत, त्यावेळी आपल्याकडे येऊन उतरू, अशा अर्थाचे 1-2 ओळीचे कार्ड मोठ्या मुत्सद्देगिरीनं चिंतोपंतांनी माधुरीला धाडून दिले. अर्थात दिवाळीला 2-3 महिने तरी अवकाश होता. पाकिटाऐवजी कार्ड धाडण्याचा उद्देश एवढाच की आपण त्या बाबतीत काही फार उत्सुक नाही असा माधुरीचा समज व्हावा. ह्या कार्डाला माधुरीचे काय उत्तर येते ह्याची अत्यंत उत्सुकतेने चिंतोपंत वाट पाहत होते. पण 1 आठवडा झाला तरी माधुरीचे उत्तर आले नाही. पुन्हा चिंतोपंतांनी नेहमीप्रमाणे एक पत्र धाडले, तरी देखील माधुरीचे उत्तर नाही. चिंतोपंतांचे धाबे अगदी दणानून गेले. 2 आठवडे होऊन गेले तरी माधुरीचे पत्र नाही, कविता नाही, काही नाही. म्हणजे काय आहे हे? माधुरी आजारी असेल? हा विचार मनात येताच मात्र चिंतोपंतांच्या छातीत कळ निघाली. त्यांनी माधुरीला ताबडतोब रिप्लाय पेड तार ठोकली. प्रकृती कशी आहे कळव म्हणून. ह्या तारेचं उत्तर मात्र ताबडतोब आले. माधुरी डेंजरसली इल. लेटर फॉलोज माधव. माधुरी इतके दिवस गप्प का ह्याचा आता चिंतोपंतांना खुलासा मिळाला. अरे रे, बिचारी इतकी आजारी, कदाचित मरणांतिक स्थिती असेल तिची, आणि मी खुशाल इथं बसलो आहे. त्याच क्षणाला साताऱ्याला निघावे असा चिंतोपंतांच्या डोक्यात विचार आला. ते स्टेशनवर धावत गेले. तो गाडी सुटून फक्त 10 मिनिटेच झाली होती. चिंतोपंतांना काय करावे ते कळेना. दुसरी गाडी सकाळी 6 वाजताची होती. 12-13 तास वाट पाहिल्या वाचून त्यांना गत्यंतर नव्हते. औषध पाण्याला बिचारीला पैसे तरी असतील का? माधवचा 40 रुपये पगार काय पुरणार? हा विचार येता चिंतोपंतांनी ताबडतोब तारेच्या
मनी ऑर्डरने 25 रुपये माधवच्या नावावरती पाठवून दिले. चंद्रिकेचा अंक 4-2 दिवसात निघणार होता. पण आता चिंतोपंतांचे लक्ष होते कुठे? तिकडे. माधुरीच्या प्रकृतीवरती त्यांचे सुख सर्वस्व आता अवलंबून होते. त्या रात्री त्यांच्या डोळ्याला डोळा लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी माधवचे पत्र आले. त्यात माधुरी विषम ज्वराने आजारी असून आता तिची प्रकृती सुधारत आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. योग्य ते औषधोपचार चालू आहेत, असे लिहिले होते. ते पत्र वाचून चिंतोपंतांना हायसे वाटले. आता चंद्रिकेचा अंक पुरा करून 2 दिवसांनी आपण खुद्द साताऱ्याला जाऊन या वयाला हरकत नाही असा विचार करून तशा अर्थाचे पत्र त्यांनी माधवला उलट डाकेला पाठवूनही दिले. चंद्रिकेचा शेवटचा फॉर्म छापावयाचा चालला होता. संध्याकाळच्या गाडीने चिंतोपंत साताऱ्याला निघावयाच्या तयारीत होते. इतक्यात तारवाल्याने तार आणून त्यांच्या हातात दिली. चिंतोपंतांच्या काळजात धस झाले. भयशंकित हातांनी त्यांनी तार फोडून वाचली. माधुरी एक्सपायर्ड धिस मॉर्निंग. डोंट कम, माधव. चिंतोपंतांच्या डोळ्यासमोर अंधारे आली. ते मटकन खाली बसले वा तोंड हातांनी झाकून एखाद्या लहान मुलासारखे हुंदके देऊ लागले. चंद्रिकेचा अंक 3-4 दिवसांनी प्रसिद्ध झाला. अंकाच्या पहिल्या पानावर जाड काळ्या बॉर्डरमध्ये चंद्रिकेच्या कवयित्रीचा शोचचिन्ह मृत्यू ह्या मतळ्याखाली माधुरीचा मृत्यूलेख चिंतोपंतांनी छापलेला होता. अशी कवयित्री शतकात एखादीच जन्माला येते. चंद्रिकेचे आणि त्याच्या संपादकाचे कधीही न भरून येण्यासारखे नुकसान झाले आहे, असे मृत्यूलेखाशेवटी म्हटलेले होते. खरोखरच माधुरीच्या मृत्यूमुळे आपले झालेले नुकसान कालत्रयीही भरून येणार नाही, असे चिंतोपंतांना अंतःकरणापासूनच वाटत होते. स्वतःच्या खोलीत टांगलेल्या माधुरीच्या फोटोपुढे चिंतोपंत एक आठवडाभर अक्षरशः ढसाढसा रडत होते. नाही म्हटले तरी सातारेला एकदा चक्कर मारून यावी. माधुरीच्या अधिवासाने पवित्र झालेल्या जागेचे एकदा तरी दर्शन घेऊन यावे. मर्त्यक्षणी तिने आपल्याला एखादा निरोप सांगून ठेवला असेल तर माधवला विचारून यावे. या विचाराने चिंतोपंतांनी साताऱ्याला जावयाचे ठरविले. साताऱ्याला त्यांचा एक मित्र राहत असे. त्याला बरोबर घेऊन ते माधुरीचा पत्ता काढीत काढीत तिच्या बिऱ्हाडी गेले. पत्ता तर बरोबर होता, पण खोलीला कुलूप होते. तेव्हा शेजाऱ्याच्या बिऱ्हाडात चिंतोपंतांनी चौकशी केली. त्या खोलीत माधव मराठे नावाचा एक तरुण राहत असल्याचे बिराडूकरांनी सांगितले. पण त्याला माधुरी नावाची एखादी बहीण असल्याचे किंवा ती एका आठवड्यापूर्वीच वारल्याचे कोणीच सांगेना. माधवला कुठून तरी तारेने 25 रुपये आल्याचे एकाने मात्र सांगितले आणि ते पैसे घेऊन तो महाबळेश्वरला गेला असल्याची एकाने खातरजमा केली. चिंतोपंत अगदी गोंधळून गेले. जाता जाता त्यांनी एका म्हातारीला प्रश्न केलाच. अहो, पण त्याची एक बहीण आजारी होती विषम ज्वराने. ही तर ती ह्याच खोलीत वारली ना 7-8 दिवसांपूर्वी. म्हातारी चिंतोपंतांच्या अंगावरती उसळून आली. चला चालते व्हा इथून. बाई, किती वेळा सांगायचं तुम्हाला की ह्या वाड्यात कोणी बाई मेली नाही म्हणून. कुठला कोण आलाय अशुभ मेला साला. चिंतोपंतांचे चंद्रिका मासिक केव्हाच बंद पडले. त्याच्या छपाईच्या पैशाची कोर्टात त्यांच्यावर डिक्री झाली. महिना 5 रुपये 12 आणे हप्ता बसला. एका वाण्याच्या दुकानात 20 रुपये महिन्यावर हिशेब लिहिण्याचे काम त्यांना मिळाले. त्यातून ते 5 रुपये 12 आणे दरमहा कोर्टात भरतात. माधुरीचा फोटो अद्यापही त्यांच्या खोलीत आहे. दर आठवड्याला या फोटोची ते पूजा करतात. माधुरीच्या चेहऱ्याकडे पाहत त्या अश्रू भरल्या नेत्रांनी तासचे तास उभे राहतात. माधव मराठ्याचे त्यांना फिरून कधी पत्र आले नाही आणि साताऱ्याला पुन्हा एकवार जाण्याचे चिंतोपंतांनाही कधी धैर्य झाले नाही.